जय हिंद मित्रांनो, माझ्या बऱ्याचशा धर्मविरोधी बोलण्यामुळे माझ्या जवळचे सहकारी मला हे असं समजतात की हा देवदेवतांचा देवी देवतांचा अनादर करतो आणि हिंदू धर्माच्या विरोधात आहे। पण माझ्या त्या मित्रांना आणि बंधूंना मी सांगू इच्छितो की मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, ना मी हिंदू धर्माच्या विरोधात आहे, ना ईसाई, ना मुस्लिम, हा अशा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही। फक्त ज्या धर्मामध्ये त्या त्या धर्माचा हा धंदा होत असेल, त्याची अंधश्रद्धा होत असेल, तर मी अशा प्रत्येक धर्माचा विरोधच करील आणि करीत राहील। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो म्हणून माझा अध्यात्म काही फार मोठं नाही आणि मला काही शिकवणं नाही, मी त्यामध्ये शिकण्यामध्ये रसही दाखवलेला नाही। पण हिंदू धर्मामध्ये आल्याच्या नंतर ज्या हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा, जे आपले सत्यनारायण पूजा अभिषेक वगैरे असतात, तर या संदर्भामध्ये जे जे मला चुकीचं वाटलं मी त्या संदर्भामध्ये बोलत राहिलो आणि त्यापासून माझे जवळचे सहकारी, मला जवळचं म्हणणारे, यांना असं वाटत राहिलं की हा हिंदू धर्मी विरोधात आहे आणि हा देव मानणारा नाही। तर मित्रांनो, देव मीही मानतो, पण तो मी देव मानतो माणसात, आपल्या प्रामाणिकपणात, आपल्या चांगल्या वागण्यात आणि आपल्या प्रत्येक इमानदार जे आपण जे बोलताल आणि तसं वागताल, तर त्या गोष्टीमध्ये मी देव मानतो। थोडासा आजचा व्हिडिओ मित्रांनो मोठा होईल, पण हा व्हिडिओ आपण सर्वांनी जरूर पाहावा, कारण हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की माझे विचार माझ्या बांधवांपर्यंत पोहोचावेत। आता मी मुद्द्यावर येतो मित्रांनो। हिंदू धर्म म्हणजे काय? तर हिंदू धर्माबद्दल माझी परिभाषा अशी आहे की काही म्हणण्यापेक्षा काही ब्राह्मण समाजाने, काही बरं का, डबल मी उच्चार करतो, कारण मीही जो आज आहे तर तो एक ब्राह्मणांच्या चांगल्या संगतीमध्ये, माझे ब्राह्मणांचे सर्वच मित्र जे काही माझे 10-5 जवळचे आहेत, 4 आहेत, तर त्यांच्या संगतीमुळे मी एवढं काही आपल्या समोर मांडू शकत आहे, बोलू शकत आहे। आणि हेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले असतील, महात्मा ज्योतिबा फुले घडले असतील, तर अशा प्रत्येक महापुरुषाच्या विचारामध्ये एक ब्राह्मण समाजाचं फार मोठं योगदान आहे। आणि तो ब्राह्मण समाज, त्या ब्राह्मण समाजाने जे शोषण बहुजन समाजाचं होत आहे प्रत्येक बाबतीमध्ये, हिंदू धर्माची भीती दाखवून, देवदेवतांची भीती दाखवून जे काही आर्थिक शोषण हे पहिल्यापासून आणि शैक्षणिक शोषण हे केलेलं आहे, तर त्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी जे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष जन्माला आले, तर त्यांच्या पाठीमागे काही ब्राह्मण हे खूप चांगले मार्गदर्शक त्यांना होते आणि त्यांनी सुद्धा स्वतः ब्राह्मणांचा विरोध पत्करून अशा बहुजन समाजातील महापुरुषांना सहकार्य केलं आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। म्हणून मी एवढा महापुरुषांच्या बाबतीतही एवढा ज्ञानी नाही, त्यांच्याबद्दलही मी एवढं सांगू शकत नाही, पण मी जसं सिंधुताई सपकाळ सांगतात की मी ज्ञानी नाही, पण मी जिथे चिठुरी सापडली, जे मला वाचायला मिळालं, मी तेवढ्या 4 ओळी वाचते आणि त्या 4 ओळीवर बोलते आणि त्या 4 ओळी अगोदर आपल्या स्वतःच्या आयुष्यात आत्मसात करते। तर त्याचप्रमाणे हाही एक तुमचा बांधव अज्ञानी समजून माझा हा पुढचा व्हिडिओ पाहावा। मित्रांनो, हिंदू धर्माची परिभाषा काय आहे? तर माझ्या मते फक्त हिंदू धर्मच नाही, तर मुस्लिम, ईसाई, शीख असे जेही या विश्वामध्ये धर्म आहेत, जेवढे जाती धर्म आहेत, तर त्याबद्दल माझी परिभाषा फक्त एवढीच आहे। धर्म ही मानवाने निर्मित केलेली सुंदर कल्पना आहे, जी की मानवाला चांगल्या मार्गावर राहण्यासाठी, त्याला मानवासोबत मानवासारखे वागण्यासाठी, प्रामाणिकपणे राहण्यासाठी आणि वाईट त्याच्या हातून दुष्कर्म दुष्कृत्य होऊ नये यासाठी ही मानव निर्मित धर्म ही सुंदर कल्पना आहे।
आणि अशा प्रत्येक सुंदर कल्पनेचा मी आजपर्यंत आणि भविष्यात आणि नेहमी मरेपर्यंत आदरच करत राहील आणि माझ्या मुलाबाळासहित मी त्यांना ही शिकवण देत राहील की धर्म ही सुंदर कल्पना आहे, मग ती धर्म कोणताही असो, हिंदू, शीख, ईसाई, मुस्लिम, हा कुठलाही असो, कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही व्यक्तीला एकमेकाच्या वर आपला धर्म कसा श्रेष्ठ यासाठी धर्म निर्माण झालेला नाही, तर सर्वांना सोबत घेऊन सर्वांना कशी चांगली शिकवण, सर्वांना कसं चांगल्या मार्गावर ठेवण्यात येईल यासाठी प्रत्येक धर्म हा मानवाने निर्मित केलेला आहे. आणि अशा हा धर्म निर्मित सर्व महापुरुषांचा, कोणी म्हणत असेल रामायण वाल्मिकींनी लिहिली तर त्या रामायणाचा सुद्धा मी आदर करतो. कोणी म्हणत असेल की मुस्लिम धर्म पैगंबर मोहम्मद पैगंबर यांनी स्थापन केला तर मी त्या पैगंबरांचाही आदर करतो. मला तेवढं ज्ञान नाही. कुणी म्हणत असेल शीख हा धर्म गुरु नानक, गुरु गोविंद सिंग जे काही महापुरुष असतील त्यांनी निर्मित केला, मी त्यांचाही आदर करतो. कोणी म्हणत असेल की बायबल हे येशू ख्रिस्त यांनी निर्माण केलं किंवा असं लिहिण्यात आलं, तर अशा सर्वांचाही मी आदर करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्वांचा आदर करतो म्हणजे असं नाही की जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धाच आहे आणि जी श्रद्धा आहे ती श्रद्धाच आहे. आज प्रत्येक धर्मस्थळाला मी भेट देतो किंवा भेट दिली जरी तरी मी फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देतो. तिथं जी मूर्ती दगडाची स्थापन केलेली आहे तर त्या मूर्तीवर एक माझी मी श्रद्धा मानतो आणि त्या श्रद्धेनुसार त्या मूर्तीवर मी कसल्याही प्रकारचं दान धर्म करत नाही. का? कारण जिथे पैसा आला तिथं धर्म संपला. आणि जर तुम्हाला हे स्वतःला अनुभवायचं असेल तर एक विचार करा, आज प्रत्येक धर्मामध्ये हिंदू धर्म म्हणल्या जाणाऱ्यामध्ये ब्राह्मण असतील, मुस्लिम धर्म म्हणल्या जाणाऱ्यामध्ये मौलवी असतील, येशू ख्रिस्त म्हणलेल्या धर्मांमध्ये फादरी जे काही आहेत ते असतील. सॉरी, जर न चुकून कुणाचा अपमान झाला असेल तर मला क्षमा करा, कारण मी आध्यात्मिक ज्ञानापेक्षा महापुरुषांच्या ज्ञानावर जास्त भर दिलेला आहे, म्हणून कुठल्या शब्दात जर चूक झाली तर मला क्षमा करावी. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी प्रत्येक मंदिरामधून ब्राह्मण गायब होईल, पुजारी गायब होईल, आणि तो गायब कसा होईल? ज्या दिवशी तिथं फक्त आपण आपली श्रद्धा म्हणून फक्त जाऊन फूल वाहताल, तिथं फक्त पाणी वाहताल, तर त्या दिवशी असं समजा की तिथून ब्राह्मण आणि पुजारी हे गायब होते. कारण जो एकही रुपया दानपेटीमध्ये टाकणार नाही तर मग तिथं ब्राह्मण आणि पुजारी किंवा त्या पिंडीवर टाकणार नाहीत. जे आपले शिवभक्त आहेत, असे वैजनाथाचे, मी परिसरात राहतो म्हणून मी शिवभक्ताबद्दल बोलतो, पण असे अनेक देवी देवता स्थापन केलेले आहेत ह्या पाखंड समाजाने, जे की स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना धर्माची भीती दाखवून एक फक्त अशा प्रकारे जगवायचं की धर्म जर तुम्ही नाही मानला, देवदेवतांना नाही मानला तर तुमचं वाईट होईल. मित्रांनो, आज माझा प्रश्न आहे, आज कुठल्याही आई वडिलांना, आज आपल्या देशामध्ये एवढे वृद्धाश्रम आहेत, देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये म्हणला तरी हरकत नाही, प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये जे आई वडील आहेत तर त्या आई वडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये टाकणारे कोण असतात? त्यांची मुलं, त्या मुलाची पत्नी, त्यांच्या मुली. मग तरी सुद्धा ते आई वडील कधी आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं किंवा आपल्या सुनेचं वाटोळं व्हावं आणि त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमामध्ये टाकलं म्हणून त्यांचं नायनाट व्हावा आणि ते नेहमी दुःखी राहावेत असं कधी कुणाला वाटतं का? कधीच वाटणार नाही. प्रत्येक मायबापाला मुलगा, मुलगी, पत्नी, त्या मुलाची पत्नी आणि सून कशीही वागले तरी त्यांना त्याचं वाईट व्हावं असं कधीच वाटणार नाही. ते नेहमी त्याच्यासाठी शुभचिंतकच आहेत, शुभचिंतकच राहतील आणि शुभचिंतकच होते. म्हणून लक्षात घ्या, जर मायबाप जर मुलाचं ज्या दिवशी म्हणतील की वाईट व्हावं
मग तो देव कसला? जो दान नाही टाकलं तो तू वाईट झाला, तू ही पूजा नाही केलीस तर तू वाईट झाला, तू हे कर्मकांड नाही केलंस तर तू वाईट झाला, तू माझी आरती नाही केलीस तर वाईट झाला, तू मला दूध नाही वाहिलंस, दही नाही वाहिलंस, तू मला पाया पडायला नाही आलास तर तू वाईट झाला. मग हा देव नाही. देव जर आपले माय बाप आपल्याबद्दल असा विचार करू शकत नसतील तर असं अशुभ चिंतनारा तो देव, या देवावर मी कधीही विश्वास ठेवणार नाही. देव तोच जो आपल्यासाठी आपली श्रद्धा आणि आपले विचार चांगले ठेवून वागतो, चांगलं समाजामध्ये राहतो. आज प्रत्येक समाजामधील राजकारणापासून देवाधर्माचा धंदा सुरू झालेला आहे. राजकारणी त्यांच्या त्यांच्या मतासाठी देवधर्म करतात. मुस्लिम पिराला जातात, हिंदू देवतांचा करतात, ईसाई त्यांचा करतात. पण यांना कधी लक्षात येत नाही ही गोष्ट की हा धंदा करण्यामध्ये त्यांचे मुलं ते एकदम श्रेष्ठ पाठवितात. ते कधी त्या धर्मामध्ये दंगलमध्ये, आज हिंदू मुस्लिम दंगल झाली तर त्यांचे मुलं कधीच नसतात. त्या राजकारण्यांचं ते प्रत्येक घरामध्ये असतात. परंतु त्याच्यामध्ये तुमचा पाणीपुरी, तुमचा म्हणण्यापेक्षा आपला पाणीपुरी विक्रेता, भाजीपाला विक्रेता, ग्रामीण दुकानावर काम करणारा, सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारा जो की आहे, जो सरकारी आपल्या किराणा दुकानामध्ये काम करणारा, कापड दुकानामध्ये काम करणारा, चाबार, असे असंख्य हेच फक्त रस्त्यावर उतरतात जे की 200, 300, 400 रुपयासाठी सुद्धा रोज कमाई करण्यासाठी बेजार असतात. आणि धर्म जपला पाहिजे असं आपल्याला सांगतात पाखंड पंडित. उदाहरणामध्ये जे हे महागुरु आहेत, जे धर्माचा धंदा करून बसलेले आहेत, याची रामकथा झाली, तो रामकथा 5 दिवसामध्ये घेऊन 10 कोटी रुपये घेऊन जातो. एखादा पाखंड पंडित 2 कोटी घेऊन जातो. एखादा सांगतो काय करा तर शिक्षण नका करू, तर मलाही माहित नाही, एक जणांना सांगितलं म्हणून सांगतो, त्या मूर्ख माणसाचं मी नाव घेऊ इच्छित नाही. बेलाला काहीतरी म्हणे मध लावा आणि तो मध शिवलिंगाला लावा, त्याच्यानंतर तुमच्या मुलाला अभ्यास करायची गरज नाही, तो पास होईल. अरे मूर्खा, मग तू IAS ची परीक्षा पास करून दाखव ना मला. संविधानाप्रमाणे जेही असे लोक सांगतात तुम्हाला, मग तिथं तुम्ही तुमच्या मुलाला IAS IPS साठी जे पाठवतात, तहसीलदार, पोलीस, याच्यासाठी परिश्रम करायला लागतात, अभ्यास करावा लागतो. मग काय करायचंय? काहीच नाही करायचं. फक्त अशा प्रकारे अभ्यास करण्यासाठी तुम्ही फक्त सांगा की फक्त देवपूजा कर, भगवद्गीता वाच, रामायण कथा वाच, महाभारत वाच, त्यातून तुला काय ज्ञान मिळते. हे हिंदू धर्मासाठी झालं. कुराणमध्ये जाऊन सांगतो, मला कुराणाचाही अभ्यास नाही, पण मौलवी जे सांगते ते कर. ए बेटा, तू जो मौलवी बोल रहा है वो कर. मौलवी बोल रहा है दिन में 5 बार नमाज होनी चाहिए, दिन में 5 बार तूने अल्लाह को मानना चाहिए, तर अशा या धर्माचा मी सपशेल विरोध करतो. मित्रांनो, विचार करा. मग त्यापेक्षा हा हिंदू म्हणणारा धर्म तरी चांगला, कारण मुस्लिम धर्मामध्ये माणसाचं सर्वात मोठं असतं हे त्याचं कर्म. आणि तो सकाळी घरातून निघाल्याच्या नंतर रात्रीपर्यंत जर त्यानं अजिबात आपला वेळ कुठेही व्यर्थ न घालता, धर्माच्या नावाखाली किंवा कुठल्याही, तो वेळ त्यानं त्याच्या दुकानावर असेल तर प्रामाणिकपणे ग्राहक करताना, प्रामाणिकपणे नोकरीवर असेल तर प्रामाणिकपणे नोकरी करताना. पण हे मुस्लिम बांधव माझे एवढे धर्माच्या आहारी गेलेले आहेत की वेळ झाला तर समोरचा ग्राहक पाहत नाहीत, समोरची जी नोकरी आहे ती पाहत नाहीत. नाही, अल्लाह ने बुलाया है और उसको नमाज पढ़नी है, आणि नमाज पढ़ण्यासाठी हे जातात, दुकान बंद करून जातात, कुणी नोकरून जातं. तर अशा प्रत्येक मुस्लिम बांधवाचा आणि ह्या धर्माचा मी विरोध करतो. कारण धर्म हा शिकवतो की मनुष्य जन्माला मी आणलाय तर मनुष्याच्या कामासाठी या. कुणी आपल्यासाठी स्वतःच काम सोडून जर माझी प्रार्थना करायला येत असेल तर ते सर्वात मोठं महापाप आहे, हे मी मानतो. मग त्यापेक्षा मुस्लिम धर्मापेक्षा मी माझा हिंदू म्हणणारा धर्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानतो. कारण ज्याला जसा वेळ भेटेल तसं या, नाही भेटत तसं जा, पण कुणावर सक्ती करीत नाही. पण सर्वात महत्वाचं मित्रांनो, ज्यानेही देश हा पहिला आपला धर्म, देशभक्ती हा पहिला धर्म, देश हिताच्या अगोदर जर ज्यानेही कुणी आपला धर्म श्रेष्ठ केला तो देश कधीही संपवण्यात आलेला आहे आणि त्या देशाला कुणी वाचू शकत नाही. म्हणून आता मी पहिल्या मुद्द्यावर येतो मित्रांनो.
आता याबद्दल मी अधिक काही बोलत नाही, मी आपणासही जास्त माझा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेरित करीत नाही, पण माझ्या बोलण्याचे विचार ऐका, मला काय सांगायचंय तुम्हाला आणि काय म्हणायचंय हे ऐका. मला अजून भरपूर तुम्ही तुमचे कॉल्स मला आले, कॉल्स गेले, तर त्यावर मी प्रत्येकाला उत्तर देईन, परंतु मला महत्वाच्या मुद्द्यावर आता जे बोलायचं आहे ते आज सांगतो. मित्रांनो, आज आपल्या परळी शहरामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या काळामध्ये 130 कोटी रुपयांचा निधी वैजनाथ क्षेत्रासाठी आला, पण त्याचा उपयोग काय झाला? आज रात्री अपरात्री येणाऱ्या भाविकांना किंवा दिवसा सुद्धा प्रत्येक भक्ताला पाण्यासाठी तरसावं लागतं, त्याला पाणी मिळत नाही. मग हे पाणी वैद्यनाथ मंदिराच्या खाली असणाऱ्या, मी लहानपणी असताना पायऱ्याच्या समोर एक तिथे एक कारंजे होतं, 20 वर्षाखालची गोष्ट सांगतो आपल्याला, 15-20 वर्षाखालची. तर एक कारंजे होतं, तर ते कारंजे काढून टाकण्यात आलं, ठीक आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही एक पाण्याचा प्लॅन्ट लावू शकता, वॉटर फिल्टर प्लॅन्ट. तुम्ही आम्ही सर्वच तिरुपती बालाजीला जाता, तर तिरुपती बालाजीला गेल्याच्या नंतर तिथं जलप्रसादक म्हणून असे काचामध्ये प्लॅन्ट असतात वॉटर फिल्टरचे. मग तसा प्लॅन्ट तुम्ही तिथं का लावू शकत नाही 24 तास? आज माणसाला जेवणा सुद्धा अगोदर सर्वात गरज आहे लघवीची आणि शौचालयाची. आज मंदिर परिसरामध्ये किती शौचालय आणि किती लघवीसाठी आहेत, जे आहेत ते पलीकडं मंदिराच्या फक्त समोर एका ठिकाणी, अरे असे 10 ठिकाणी तयार करा ना. कारण माणसाला अन्नाची गरज जेवढी नाही तेवढी लघवीची आणि शौचाची गरज आहे. माणूस भूक लागल्याच्या नंतर 6 तास 10 तास थांबू शकतो, पण लघवी आल्याच्या नंतर आणि शौच आल्याच्या नंतर त्याला ती कंट्रोल होत नाही. आणि सर्वात महत्वाचं आहे ते तुम्ही अगोदर उपलब्धी करणं. 130 कोटीचा निधी वापस गेला, किती अंमलात आला, काय झाला ते मला माहित नाही, पण मंदिर परिसरामध्ये असणारे भक्त निवास, आज ते भक्त निवास 5-5 वर्ष झालं बांधले जात नाही. ज्या भक्त निवासांना बाहेर राज्यातला व्यक्ती आल्याच्या नंतर जे मंदिरचे अध्यक्ष स्वतः खाली येतात आणि दाखवतात, ये मंदिर के निर्माण के लिए यहाँ पे भक्त निवास हो रहा है और इस भक्त निवास के लिए कुछ आप दान दीजिए. तर ती व्यक्ती श्रीमंत, अरोडपती, करोडपती जी काय असेल ती त्याच्या हिशोबानं 5,000, 10,000, 20,000, लाख रुपयापर्यंत गुप्तदान देऊन जाते. मग 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये किती दान आलं, पण तरी सुद्धा आज भक्त निवास सगळीकडचे कॉम्प्लेक्स चालू नाही. आणि मित्रांनो, त्याहीपेक्षा अजून पुढे जाऊन सांगतो, जी व्यक्ती मंदिराला येणारी अन्नछत्रामध्ये जाते, अन्नछत्रात आल्याच्या नंतर बाहेर निघावची व्यक्ती, चांगली व्यक्ती जेवायला आल्याच्या नंतर तिच्यासाठी आदल्या दिवशीपासून जेवण दुसऱ्या दिवशी कसं तयार करायचं हे ठरवलं जातं. पण त्या अन्नछत्रामध्ये काय होतोय धंदा, रोज किती लोक जेवून जातात, फक्त नाव बाहेर अन्नछत्र बोर्ड लावला जातो. पण माझ्या मते, मी जसं परळी शहराचा नागरिक आहे, तर हे बोर्ड करणं माझं कर्तव्य आहे. देवाच्या नावाखाली किती धंदा होत आहे, त्या ट्रस्टी त्या अन्नछत्राखाली लाखो रुपयाचा निधी येत असेल तर रोजचे तिथं 200 सुद्धा माणसं जेवण करून जात नसतील, तर मग अशा अन्नछत्राचा उपयोग काय? मित्रांनो, तिरुपती बालाजी हे देवस्थान हे खूप चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी निभावते. तेथील रस्ते चांगले आहेत. आज आपणही प्रत्येक राज्यातून, प्रत्येक शहरातून माणूस गेल्याच्या नंतर तिरुपती बालाजीची सुविधा पाहतो, तर तिथं त्यांचा जेवण महाप्रसाद पाहतो. आज आपल्या वैजनाथाला रोज आपलं वैजनाथ मंदिर रोज 10,000 लोकांना जेवण देऊ शकतं, पण तिथं 500 लोक सुद्धा जेवून जाऊ शकत नाही. मग येणारा पैसा जातो कुठं? मग यामध्ये रोल आहे कुणाचा? यामध्ये रोल आहे हे ट्रस्टी आणि ज्यांना अधिकार दिले आहेत तहसीलदार, कलेक्टर यांचा. यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. सर्वात महत्वाचे मित्रांनो, या परळी मतदारसंघाचे आमदार, खासदार आणि जे याला चालवत आहेत त्यांचा नाव घ्यायला मी घेऊ शकतो, पण तुम्ही ओळखून घ्या हे कोण आहेत. आज मित्रांनो 286 कोटीचा निधी अशी पाठीमागे, मी तर बातमी सुद्धा वाचत नाही, कारण मंदिराच्या बाबतीमध्ये मला जोपर्यंत भ्रष्टाचारी लोक आहेत तोपर्यंत मंदिर हे असावं, सुंदर कल्पना आहे, परंतु त्यासाठी
धर्माचा धंदा जिथं होत असेल तर तिथं मी कधीही तिथं कोणालाही समर्थन देणार नाही. मित्रांनो, 286 कोटीचा निधी आला. आज हा निधी कोणाच्या खिशात चाललाय, कोणाच्या खिशात चाललाय हे तुम्हाला सांगण्याचं का कारण आहे? धर्माच्या नावावर तुम्ही फक्त बाबा वैद्यनाथ बाबा आपल्याकडं काय म्हणते कुकुरपा करतील, आपल्याकडे चांगली दृष्टी ठेवणार नाही. तर मित्रांनो, ईश्वरानं सर्वांना निर्माण केलेले आणि जो ईश्वर सर्वांना देतो त्याला तुमच्यापासून अपेक्षा काय? मला सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलांना देता, सॉरी आई वडील तुम्हाला देतात, म्हातारपणी तुम्ही तुमच्या आई वडिलांना देता, तर मग मागणारा कोण झाला? कोणीही व्यक्ती मागणारा हा आपलं कर्तव्य निभावत असतो. पण ईश्वर जर सर्व जलचर प्राणी असो, भूचर असो, सर्वांना जगवित असेल तर त्याला आपण देण्याची गरज काय? हा विषय फार मोठा आहे. या विषयावर तुम्ही मला 10 तास जरी चर्चा केली तर मी थांबणार नाही. माझं अध्यात्म मोठं नाही, काही नाही, पण फक्त मी एक आंबेडकरवादी माणूस आहे. आणि आंबेडकरवादी माणूस म्हणून जसं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पेरियर स्वामींनी धर्माचा विरोध कधीच केला नाही, त्यांनी धर्मात होणाऱ्या धंद्याचा आणि अंधश्रद्धेचा विरोध केलाय. म्हणून त्या अंधश्रद्धेसाठी मी हे बोलतोय. धर्म आहे, परंतु तो धर्म आपल्या श्रद्धेत आहे, आपल्या सुंदर कल्पनेत आहे. तर सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की या परळी शहरासाठी जर 286 कोटी रुपयाचा निधी वापरला गेला असता, जो आपल्या तीर्थक्षेत्रासाठी आलाय, तर आपल्या परळी शहरातले 5-5 कोटी जरी प्रत्येक प्रभागाला जर मिळाले असते तर आपल्या किमान 30 प्रभागांचा एवढा सुंदर विकास झाला असता की तो विकास आज आपल्याला रोज जिथं नाल्या नाहीत, जिथं रस्ते नाहीत, जिथं पाणी नाही, जिथं स्वच्छता नाही, याच्यासाठी जर वापरण्यात आला असता तर हे आपले 5 वर्ष खूप चांगले सुंदर गेले असते. पण तो निधी अशा ठिकाणी दगडावर वापरण्यात आलेला आहे जिथं देवाचा धंदा होतो, धर्माचा धंदा होतो. आज तिथं तो निधी वापरून आज तो निधी हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा नाही. सामान्य जनतेला रात्री अपरात्री भावी भक्तांना आपल्याला गेल्याच्या नंतर पाण्यासाठी तरसावं लागल. फिल्टरचं पाणी मिळणार नाही, कुठं जेवायला महाप्रसाद मिळणार नाही, फक्त पाट्या दिसतील. पण हा निधी जाणार आहे तहसीलदार, कलेक्टर, आमदार, खासदार आणि त्या मंदिराचे ट्रस्टी. म्हणून तुम्हीच विचार करा की इथून पुढं दान कुठं करायचं आहे. दान मंदिरात करण्यापेक्षा एखाद्या शाळेमध्ये करा. एखाद्या शाळेमध्ये दानपेट्या लागल्या पाहिजेत सर्व शाळांमध्ये, की तिथं आवश्यकता आहे. तिथं विद्यार्थी शिकून जर मोठा झाला. आज शैक्षणिक संस्था ह्या फक्त लुबाडण्यासाठी झालेल्या आहेत. शिक्षण एवढं महाग झालेलं आहे, फक्त श्रीमंतांचेच मुलं लेकरं शिकत आहेत आणि गरिबांच्या मुलांना गुणवत्ता असून सुद्धा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणापासून माघार घ्यावी लागत आहे. म्हणून दान कुठं करायचं तर मंदिराच्या पेटीमध्ये दान पडण्यापेक्षा, पिंडीवर दान पडण्यापेक्षा, ब्राह्मण आणि पुजारी जगवण्यापेक्षा दान पडलं पाहिजे हे शाळेच्या दक्षिण दानाच्या पेटीमध्ये. तिथल्या 10-5 विद्यार्थ्यांचं ज्याची जी परिस्थिती असेल तसंच आपण वार्षिक जे काही त्याचे ड्रेस आहेत, वही आहेत, पेन आहे, पुस्तक आहे, ह्याचं आपण एक फुल नाही फुलाची पाकळी जरी आपण उचलू शकलो त्याचा भार, तर त्यामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजा. नाही काही ह्या दगडांवर आणि ह्या देवांवर पैसे टाकून तिथं दान करू नका. मी म्हणत नाही तुम्ही तिथं सुद्धा जा, तिथंही दान टाका, पण दान कशा प्रकारे टाका. तुम्ही जर तिथं पाणी ग्रहण केलं असेल तर 1 ग्लास पाण्याचे 2 रुपये टाका. तिथली तुम्ही देवाच्या नावावर मिळणारा खिचडीचा प्रसाद खात असताल तर त्या प्रसादाचं जी काही 5 रुपयाची खिचडी तर तिचे 5 रुपये टाका. तिथं तुम्ही महाप्रसाद खात असताना जर 50 रुपयाची जी आपण बाहेर थाळी खातो 70 रुपयाची चपाती, भात, वरण, भाजी, जर ते तुम्हाला तिथं 40 रुपयात मिळत असेल तर तिथं तुम्ही 40 रुपये दान टाका. मीही तिरुपतीला गेल्याच्या नंतर एक माझी श्रद्धा आहे त्या देवावर जो अदृश्य आहे, पण तिथं मी जातो हे पर्यटन स्थळ म्हणून, नाही देव म्हणून. आज आपण जातो
12-12 तास लाईनमध्ये राहतो, नंतर पुन्हा देवाचं दर्शन घेतो, तर त्यामध्ये देव नाही. देव आहे तुमच्या पर्यटनामध्ये. आणि त्या देवाच्या दर्शनासाठी धर्मदर्शन वेगळं, VIP दर्शन वेगळं, VVVIP दर्शन वेगळं, 300 रुपये दर्शन वेगळं, 500चं वेगळं, 700चं वेगळं, जे काही आहे ते. सकाळच्या आरतीच्या पूजेसाठी थांबायचं असेल तर वेगळे पैसे. मग तो देव नाही, तो एक धर्माचा धंदा आहे, हे लक्षात घ्या. ईश्वर ही फार सुंदर कल्पना आहे आणि ती कुठल्याही धर्माची असो, ती फक्त मानवाला मानव म्हणून माणसामध्ये देव पाहण्यासाठी निर्माण करण्यात आलेली. पण या राजकारण्यांनी आणि ज्या स्वार्थी लोकांनी या धर्माचा धंदा केलेला आहे. माझा फक्त विरोध यांना आहे. जय हिंद, जय भारत.